श्री गुरु गोविंद सिंह जी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड। वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम। वृत्तपत्रांची आचारसंहिता आणि भारतीय वृत्तपत्रांसाठीचे कायदे, वृत्तपत्रसृष्टी आणि मानवी अभिव्यक्तीचा इतर जनमाध्यमांशी संबंधित विविध कायद्यांचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत। हे सर्व कायदे या देशातील सर्व प्रकारच्या जनमाध्यमांना समान तत्वाने लागू होतात। हे जितके खरे आहे तितकेच ज्या वेगाने तंत्रज्ञान विकसित होत आहे त्या वेगाने कायदे मंडळ कायदे करू शकत नाही, हेही तेवढेच खरे आहे। परंतु ज्या माध्यमांना कायद्याच्या क्षेत्रात आणणं शक्य झालं त्या सर्वांना हे कायदे प्रभावित करतात आणि म्हणूनच ही माध्यमे हाताळणाऱ्यांना या विषयाची पूर्वकल्पना असणं आणि अभ्यास असणं हे देखील अपेक्षित आहे। कारण कायद्याविषयीचे अज्ञान हे अपराधाचे समर्थन असू शकत नाही, हे न्यायशास्त्राचे पहिले तत्व आहे। एकूणच जनमाध्यमात काम करायचे असेल तर संबंधित कायदे पाळावेच लागतात। म्हणून या प्रकरणामध्ये आज आपण माध्यमविषयक ठळक कायद्यांचा अभ्यास करणार आहोत। मुद्रणशास्त्राने वृत्तपत्र सृष्टीचा विकास झाला, त्यामुळे आजही बरेचसे कायदे हे वृत्तपत्रांसाठीचे कायदे आहेत, पण त्या कायद्यांची मूलभूत तत्वे ही सर्व तऱ्हेच्या माध्यमांना लागू होतात। हा मुद्दा पक्का लक्षात ठेवून आपण पुढे जाणार आहोत। वृत्तपत्राची कायदेशीर व्याख्या काय आहे? प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्ट ऑफ 1867 PRB कायदा या कायद्याच्या कलम 1(1) मध्ये नमूद केल्याप्रमाणे न्यूजपेपर मीन्स एनी प्रिंटेड periodical work containing public news or comments on public news, अर्थात सार्वजनिक बातम्या किंवा सार्वजनिक बातम्यांवरील भाष्य नियतकालिक स्वरूपात छापण्याचे कार्य म्हणजे वृत्तपत्र। म्हणजेच वृत्तपत्र हे छापील स्वरूपात असावे, नियमितपणे विशिष्ट कालावधीमध्ये ते प्रसिद्ध होणारे असावे, त्यामध्ये बातम्या किंवा बातम्यांवरील भाष्य असावं आणि या बातम्या सार्वजनिक स्वरूपाच्याच असल्या पाहिजेत। याच कायद्यामध्ये पुस्तक या शब्दालाही परिभाषित करण्यात आलेला आहे आणि या व्याख्येनुसार बुक इन्क्लूड्स एव्हरी वॉल्यूम, पार्ट और डिव्हिजन ऑफ अ वॉल्यूम अँड पम्पलेट्स इन एनी लँग्वेज अँड एव्हरी शीट ऑफ म्युझिक, मॅप, चार्ट और प्लॅन सेपरेटली प्रिंटेड, अर्थात कोणत्याही भाषेतील प्रत्येक खंड, खंडाचा भाग किंवा विभाग, पम्पलेट किंवा माहितीपत्रक, संगीत, नकाशा, तक्ता किंवा आराखडा छापील स्वरूपात असल्यास त्याला पुस्तक या शब्दाच्या परिभाषेत अंतर्भूत करता येतं। या दोनही व्याख्या जाणून घेतल्यानंतर आपण वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा विचार करताना या दोनही व्याख्यांचाच संदर्भ घेऊया। वृत्तपत्र आणि स्वातंत्र्य। स्वातंत्र्य या शब्दामध्ये निर्बंध नसणे, कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा नियंत्रण नसणे हा अर्थ अभिप्रेत आहे। त्यामुळे वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य याचा अर्थ शासन किंवा अन्य कोणत्याही सामाजिक यंत्रणेद्वारे हस्तक्षेप न होता मुद्रण आणि प्रकाशनाचा अधिकार असा लावल्यास वावगे होणार नाही। परंतु इतर सर्वच स्वातंत्र्यांसारखे वृत्तपत्रीय स्वातंत्र्य हे देखील अटीविरहित नाही, कारण अनियंत्रित स्वातंत्र्य मग ते कोणत्याही संदर्भात असो समाजहिताच्या दृष्टीने ते घातक असते आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेनं कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नमूद करताना त्यावर रास्त माफक वाजवी बंधनही घातली आहेत। भारतीय संविधानाचं कलम 19(1)(अ) खरं तर भारतीय राज्यघटना कलम 19(1)(अ) मध्ये भारताच्या सर्व नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार बहाल करतो। सर्वोच्च न्यायालयानं या कलमाचा अन्वयार्थ लावताना असं स्पष्ट केलं की भारतीय नागरिकांना बहाल केलेल्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारातच वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा देखील समावेश होतो। त्यामुळे वृत्तपत्रीय स्वातंत्र्याची वेगळी मागणी करण्याची आवश्यकता उरत नाही। उलट
वृत्तपत्रीय स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर जी तत्वे आणि ज्या मर्यादांचा उल्लेख वेळोवेळी केला जातो त्यांचा थेट संबंध वृत्तपत्रांशी, वृत्तसृष्टीशी संबंधित प्रत्येक कायद्याशी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेचा परिणाम म्हणजे भारतामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याला स्वतंत्र असं स्थान नाही. इतर सामान्य भारतीय नागरिकाला दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि पत्रकाराचा वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा अधिकार हा एकाच तराजूच्या तागडीत तोडण्यात येतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर वृत्तपत्र सृष्टीला कोणताही विशेषाधिकार देण्याचे भारतीय संविधानात पर्यायाने भारतीय कायद्यामध्ये कोणतेही प्रावधान नाही. भारतीय संविधान कलम 19A मध्ये नमूद केलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख मूलभूत मानवाधिकार असा करण्यात येतो. तसंच हा सर्वाधिक पसंत केला जाणारा अधिकार आहे. परंतु या अधिकाराची आणि वृत्तपत्रीय स्वातंत्र्याची सरमिसळ करण्यात येऊ नये असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देताना 2 मुद्दे मांडले जातात. त्यामध्ये पहिला आहे प्रस्तुत कलमामध्ये भाषण, स्पीच आणि अभिव्यक्ती, एक्सप्रेशन अशा 2 क्रियांचा उल्लेख आहे. छापील मजकुरामध्ये आपले शब्द, आपले वाक्य, कल्पना, मते, माहिती हे शाश्वत स्वरूपात नोंद करण्याची सोय असते, तर भाषण हे हवेमध्ये उमटणारे तरंग असतात. दुसरा आहे भाषणाकरता कितीही श्रोतागण जमले तरी वृत्तपत्र आणि पुस्तकांचा वाचक वर्ग हा नेहमीच संख्येनं जास्त असतो. आजच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या जगातही वृत्तपत्रांचे स्थान अबाधित आहे. त्यामुळे या माध्यमांना केवळ भाषण आणि अभिव्यक्ती या संज्ञेमध्ये अंतर्भूत न करता त्यांना स्वतंत्र दर्जा देण्यात यावा. यावर्षी आपली भूमिका स्पष्ट करताना सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की संविधानाच्या कलम 19(1) मध्ये नमूद केल्याप्रमाणे वृत्तपत्र सृष्टीला एक संस्था म्हणून कोणतेही संवैधानिक किंवा कायदेशीर विशेषाधिकार बहाल करण्यात आलेले नाहीत. ज्याला वृत्तपत्रीय स्वातंत्र्य म्हटलं जातं ते दुसरं तिसरं काहीही नाही तर प्रत्येक नागरिकाला बहाल करण्यात आलेले अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे, ज्यामध्ये जनतेसमोर ज्या भावना त्याला व्यक्त करावयाची त्याला इच्छा आहे त्या व्यक्त करण्याचा अधिकार किंवा माहिती आणि कल्पना प्रसारित करण्याचा अधिकार, कायदेशीर मार्गांनी इतरांकडून माहिती आणि कल्पना मिळवण्याचा अधिकार यामध्येच अंतर्भूत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे हे सगळेच निर्णय वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे असले तरीही त्यांचे स्वतंत्र अस्तित्व अमान्य करणारे आहेत. वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचं महत्त्व आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये लोकशाहीवादी राष्ट्रांनी सुदृढ लोकशाहीच्या विकासाकरता वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा एकमुखाने पुरस्कार केला. इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, भारत यासारख्या सर्वच लोकशाहीवादी राष्ट्रांनी आपल्या संविधानामध्ये याला स्थान दिलेलं आहे. ते याच कारणाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेफरसन यांनी वृत्तपत्रांविना सरकारपेक्षाही सरकारविना वृत्तपत्रे मला अधिक भावतील, मी त्यांचीच निवड करेन असं ठासून सांगितलं होतं. इसवी सन 1791 मध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेत केलेली पहिली सुधारणा ही भाषण स्वातंत्र्य वा वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच करणारा कोणताही कायदा संसद पारित करू शकणार नाही या आशयाची होती. यानंतर काळानुरूप वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले गेले. भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर एकदाच आणीबाणीच्या काळामध्ये वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा संकोच करण्यात आला होता. त्या काळामध्ये घटनेने दिलेले मूलभूत अधिकारही नागरिकांकडून काढून घेण्यात आले होते. त्यामध्येच वृत्तपत्रीय स्वातंत्र्यावर देखील गदा आली आणि सरकारी नियंत्रण लादण्यात आलं. वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा गर्भित अर्थ कोणत्याही शासकीय हस्तक्षेपाशिवाय संपादकीय मंडळाला जे योग्य वाटेल ती बातमी, तो स्तंभलेख आणि संपादकीयांच्या स्वरूपात छापण्याची संपूर्ण मुभा म्हणजेच वृत्तपत्रीय स्वातंत्र्य इतकी संकुचित व्याख्या नसून त्यामध्ये अनेक अन्य मुद्द्यांचाही अंतर्भाव आहे. पाटणा उच्च न्यायालयानं प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया कायदा 1965 अंतर्गत आपला निर्णय देताना म्हटलंय
की सरकारच्या नीती धोरणांवर कडाडून टीका करणाऱ्या संपादकाला शासनातर्फे एखाद्या समिती किंवा शासकीय यंत्रणेतील उच्च पदावर नियुक्तीचे आमिष दाखवण्यात येते आणि त्याला गप्प बसवण्यात येतं. अशा प्रकारच्या शासनाविरुद्धच्या तक्रारींची प्रेस काउन्सिलने योग्य ती दखल घेऊन वृत्तपत्रीय स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे प्रयत्न करायला हवेत. कधीकधी अशा संपादकांना कामावरून काढून टाकण्यात येतं. या संदर्भात सुद्धा प्रेस काउन्सिलला हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. सदर संपादकाला कामावरून काढून टाकण्यामागचा हेतू जाणून घेणं प्रेस काउन्सिलच्या कार्यकक्षेमध्ये येतं. अशा प्रकारे अप्रत्यक्ष हस्तक्षेपाची अनेक उदाहरणं देता येतील, ज्यामुळे वृत्तपत्रीय स्वातंत्र्यावर घाला घालण्यात येतो. काही शासकीय हस्तक्षेपाच्या संधी पुढीलप्रमाणे आपल्याला लक्षात घेता येऊ शकतात. नंबर 1, वृत्तपत्रांना त्याची पृष्ठसंख्या आणि आशय मर्यादित ठेवण्यास बाध्य करणं किंवा नवीन आवृत्ती सुरू करण्याला मनाई करणं. कमाल पृष्ठसंख्येकरता किमान किंमत निश्चित करून वृत्तपत्रांचं वितरण कमी करण्यासाठी परिस्थिती निर्माण करणं किंवा जाहिरातींसाठी राखून ठेवलेली जागा कमी करायला लावणं. तिसरं आहे वृत्तसंस्था आणि वृत्तपत्रांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्तेविषयक जाचक नियम लागू करणं. आणि चौथा आहे बाजू मांडण्याची कोणतीही संधी न देता प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्ट 1867च्या अंतर्गत असणारी वृत्तपत्राची नोंदणी रद्द करण्यासाठी पुढाकार घेणं. पाचवा आहे वृत्तपत्राला आवश्यक असणारा कागद आयात करण्यावर अवाजवी आयात शुल्क लादून कागदाची किंमत वाढवणं, ज्याचा प्रतिकूल परिणाम वृत्तपत्रांच्या वितरण व्यवस्थेवर होऊन वृत्तपत्रे अडचणीत येतील अशा दृष्टीनं प्रयत्न करणं. वृत्तपत्रीय स्वातंत्र्यामध्ये समाविष्ट होणारे मुद्दे कोणते? अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये स्वतःची आणि इतरांची मते प्रसारित करण्याचे आणि संवाद साधण्याचे स्वातंत्र्य देखील अंतर्भूत आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की वृत्तपत्रांना देण्यात आलेल्या अधिकारामध्ये काही विशेष बाबींचा समावेश करण्यात येतो. त्यामध्ये एक आहे बातम्या, म्हणजे समकालीन इतिहासातील वास्तविक माहिती आणि त्याविषयीचे दृष्टिकोन छापणं आणि प्रकाशित करणं. प्रस्तुत दृष्टिकोन वा मत हे संपादकाचे, स्तंभलेखकाचे किंवा इतर जणांचे असू शकते, ज्याचे मुद्रण आणि प्रकाशन संपादकाच्या मार्गदर्शनात करण्यात येते. सदर मुद्रित मजकूर हा अन्य कोणालाही वितरित करणे, वाटणे किंवा विकणे. अडचणीच्या परिस्थितीमध्ये समाजातील सदस्यांची अडचणीवर मात करण्यासाठी जी कृती आवश्यक आहे ती कृती परिपूर्ण करण्याकरता आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या माहितीवरील चर्चा मुक्त वातावरणात घडवून आणणे आणि त्या माहितीचे प्रकाशन करणे. संबंधित अडचण ही फक्त राजकीय किंवा सार्वजनिक क्षेत्राशीच निगडीत असावी असंही यामध्ये काही नाही. शेवटचं आहे सार्वजनिक बाबींवर भाष्य करणं आणि सार्वजनिक तसंच शासकीय सेवेत असलेल्या व्यक्ती आणि त्यांचे कार्य याचे परखड विश्लेषण करणं. शासनाच्या धोरणांचे, ज्यात राष्ट्रीय आणि अंतर्गत सुरक्षाविषयक धोरण आणि सशस्त्र सैन्याची वागणूक, वर्तन हे 2 मुद्दे देखील सामील आहेत. परिशीलन आणि विवेचन करून त्यावर भाष्य करणे. त्यानंतरचा मुद्दा आहे सार्वजनिक मुद्द्यांची माहिती एकत्रित करण्याचा सुसंगत अधिकार किंवा अशी माहिती देणाऱ्या माहिती स्रोतापर्यंत पोहोचण्याचा अधिकार वृत्तपत्राला म्हणजेच पत्रकाराला आहे. पण साधारणतः जनतेकरता उपलब्ध नसलेल्या विशेष माहितीपर्यंत पोहोचण्याचा संवैधानिक अधिकार वृत्तपत्रांना आहे असा याचा अर्थ होत नाही. तसंच अशी माहिती वृत्तपत्रांना देण्याचे निश्चित कर्तव्य शासनाने करावे असेही काही नाही. म्हणजेच प्रकाशनाच्या अधिकारात बातमी एकत्रित करण्याचा अधिकार सामील आहे. त्यानंतरचा आहे शासनाच्या एकाधिकारी धोरणापासून पूर्णपणे मुक्त असे स्पर्धात्मक वातावरणात विविध तसंच प्रतिस्पर्धी स्रोतांकडून माहिती गोळा करण्याचा वृत्तपत्र सृष्टीचा अधिकार यातच मोडतो. त्यानंतर एखादी बातमी, लेख, पत्राचार किंवा अन्य कोणताही मजकूर
न छापण्याविषयीचा सर्वाधिकार आणि स्वातंत्र्य. कोणतीही जाहिरात, शासकीय जाहिरात देखील नाकारण्याचा अधिकार. पण जर सरकारी जाहिरात छापण्याकरता स्वीकारली तर सरकारी नियमांचे व्यवस्थित पालन करणे बंधनकारक असते. पत्रकार, संपादक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार. वृत्तपत्रांचे वितरण मर्यादित व्हावे यासाठी वृत्तपत्रावर किंवा त्यांच्या जाहिरातीवर कर लादण्यापासून मुक्तता. हे सर्व मुद्दे वृत्तपत्रीय स्वातंत्र्यामध्ये समाविष्ट होणारे आहेत. वृत्तपत्रीय स्वातंत्र्यावरील वाजवी निर्बंध कोणते ते आता पाहणार आहोत. भारतीय संविधानानं समस्त भारतीय नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार जरी बहाल केला असला तरीही त्या स्वातंत्र्याचा कोणीही गैरवापर करू नये म्हणून त्यावर वाजवी निर्बंध लावले आहेत. या निर्बंधांचा उल्लेख कलम 19(2) मध्ये करण्यात आला आहे. त्यामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की देशाच्या सार्वभौमत्वाला, अखंडत्वाला धोका निर्माण होईल असे, देशाच्या सुरक्षेला तडा जाईल असे, परकीय राष्ट्रांशी असलेले मित्रत्वाचे संबंध तुटतील असे, सामाजिक शांतता, सुव्यवस्था यांना घातक ठरेल असे, सभ्यता, श्लीलता आणि नैतिकतेच्या मर्यादांना बाधा निर्माण करील असे, न्यायालयाचा अवमान होईल असे, बदनामी करणारे किंवा गुन्हा, अपराध, असामाजिक कामाला उद्युक्त करणारे असे कोणतेही भाषण वा अभिव्यक्ती करण्यास निर्बंध घालणारे, अस्तित्वात असलेले आणि भविष्यात येणारे कायदे या स्वातंत्र्याचा संकोच वरील सर्व कारणास्तव करू शकतात. म्हणजेच भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करण्याची मुभा ही प्रत्येक नागरिकांसाठी असली तरीही वर नमूद केलेल्या 8 विषयांसाठी या स्वातंत्र्याचा वापर करण्याची सूट मात्र कोणालाच देण्यात आलेली नाही. परिणामी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला या निर्बंधांच्या कुंपणातच मुक्त वावरण्याची सूट आहे. वृत्तपत्रीय स्वातंत्र्य विरुद्ध वैयक्तिक किंवा खाजगी आयुष्य. गेल्या काही काळापासून इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दुसरी बाजू प्रकर्षाने पुढे येत आहे. दृकश्राव्य माध्यम अर्थात इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाने सुरू झालेला इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि मजकुराच्या स्वरूपात माहितीचे वेगाने आणि दूरवर होणारे प्रसारण ही एक माध्यमांची उजळ बाजू आहे. तरीसुद्धा या सर्व प्रकारच्या संदेशांचा आशय काय असावा आणि कशा प्रकारे सादर केलेला असावा यावर कोणाचेच नियंत्रण नसल्यासारखी ही परिस्थिती आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कोणाचे खाजगी आयुष्य कुठवर खाजगी असते आणि कुठे सार्वजनिक होते याचा धरबंद सुटल्यासारखा झाला आहे. खाजगी आयुष्याचा अधिकार हा विशिष्ट कायदेशीर अधिकार, स्पेसिफिक लीगल राईट असावा यासाठी मागच्या शतकापासून चळवळ सुरू झालेली आहे. परंतु आज तागायत कोणत्याही राष्ट्राने याला अधिकार म्हणून मान्यता दिलेली नाही. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार घोषणापत्र 1948च्या कलम 12 तसंच आंतरराष्ट्रीय नागरी आणि राजकीय अधिकार विषयक करारनामा 1966च्या कलम 17 अंतर्गत खाजगी आयुष्याचा अधिकार मान्य करण्यात आला आहे. याच कारणामुळे खाजगी आयुष्याच्या अधिकाराच्या संकल्पना आणि व्याख्या या राष्ट्र तसंच सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भासह बदलताना आढळतात. भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की संविधानाच्या कलम 21 अंतर्गत असलेला खाजगी जीवनाचा व्यक्तिगत अधिकार कलम 19(1) मध्ये अध्यारूत असलेल्या वृत्तपत्रीय स्वातंत्र्याशी समन्वय आणि संतुलन साधणारा असावा. शासन वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा संकोच वरील कारणास्तव करू शकणार नाही. कोणा व्यक्तीच्या किंवा सरकारी अधिकाऱ्याच्या खाजगी आयुष्यावर अतिक्रमण होते म्हणून वृत्तपत्राने मजकूर छापण्याआधी कोणताही प्रतिबंध शासन संबंधित वृत्तपत्रावर लावू शकत नाही.
परिणामी मजकुराच्या प्रसिद्धीनंतरच ज्याच्या खाजगी आयुष्यावर अतिक्रमण झाले त्या व्यक्तीने योग्य कायद्याच्या आधारे न्यायालयाकडे आणि या अन्यायाविरुद्ध दाद मागणे हा एकमेव मार्ग त्याच्याकडे उपलब्ध आहे. पत्रकारितेचे विद्यार्थी या नात्याने इतर मान्यवर देशामध्ये या संदर्भात काय भूमिका घेतात हे आपण जाणून घेऊया. अमेरिकेच्या अनेक संघराज्यांनी खाजगी आयुष्यावरील अतिक्रमण हे कायद्याच्या दृष्टीने दुष्कृत्य घोषित केले आहे, परंतु त्यांच्या राज्यघटनेने दिलेले वृत्तपत्रीय स्वातंत्र्य या कायद्याच्या आड येते. परिणामी स्थिती गोंधळात टाकणारीच आहे. अमेरिकी न्यायालयांनी खाजगी आयुष्याच्या अधिकाराला वैयक्तिक कायद्याच्या परिघातून संवैधानिक कायद्याच्या परिघात नेले आहे. या अधिकारांचे संरक्षण हे सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यक म्हणून कायदेशीर आहे. तसंच वृत्तपत्रीय स्वातंत्र्यावर बंधनकारक असल्याचं मान्य केलं आहे. स्वातंत्र्य हे कितीही मौल्यवान असलं तरी त्याकरता तितक्याच मौल्यवान इतर अधिकारांवर अतिक्रमण करण्याकरता त्याचा वापर करणं गैर आहे. याच संदर्भात पुढील मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. वृत्तपत्रीय स्वातंत्र्याच्या आडोशाला कोणत्याही प्रकारचे मुद्रित साहित्य मजकूर वितरित करण्याचे स्वातंत्र्य देखील उभे आहे. व्यावसायिक कारणाकरता छापलेले प्रसिद्धी साहित्य असो की धार्मिक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली छापलेले धार्मिक साहित्य असो, आपणहून दारोदार वितरण करणाऱ्यांची फौजही त्या दाराआडच्या खाजगी आयुष्यावर अतिक्रमण करीत असते. अशा प्रकारचे कोणतेही साहित्य किंवा दारोदार विक्री करता ज्याचे स्वागत करण्यास घरातील रहिवासी अनुत्सुक आहेत ते सारेच खाजगी आयुष्यावरील अतिक्रमणच धरण्यात येते. सार्वजनिक मुद्दे आणि इतर सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या माहितीचा प्रसार सहज व्हावा यासाठी वृत्तपत्र स्वातंत्र्याचे महत्त्व मान्य केले तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिगत आयुष्य ज्याचा सार्वजनिक हिताशी काहीही संबंध नाही आणि त्या व्यक्तीचा नावलौकिक यांचे संरक्षण अनावश्यक प्रसिद्धी आणि प्रचारापासून करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, हेही मान्य करावे लागेल. विशेषत्वाने आजच्या आधुनिक यंत्रसामुग्रीच्या उपलब्धतेनं वैयक्तिक आयुष्यावर सहजतेने होणारे अतिक्रमण लक्षात घेता सदर मुद्दा अतिशय महत्त्वाचा वाटतो. एकूणच अमेरिकेमध्ये वृत्तपत्रीय स्वातंत्र्याची गरज आणि खाजगीपणाच्या संरक्षणाची गरज यांच्यातील समेटामधून पुढचे वास्तव आपल्याला लक्षात येते. त्यामध्ये एक आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेमध्ये प्रत्येक व्यक्तीला सार्वजनिक घडामोडींविषयी जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, अर्थात माहितीचा अधिकार. त्यामुळे वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचा विस्तार आणि व्याप्ती हे सर्व प्रकार सार्वजनिक मुद्दे, घटना, सामाजिक हित आणि सर्वसामान्यांना हव्या असणाऱ्या राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाकरता आवश्यक असलेल्या न्यायपूर्ण मार्गाने मिळवलेल्या माहितीपुरतीच मर्यादित असावी. अब्रू नुकसानीचा कायदा. मानवी समाजामध्ये ज्या व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा मानवी अधिकार आहे त्या प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट स्थान असते आणि प्रतिष्ठा देखील असते. ही प्रतिष्ठा, हा नावलौकिक, ही कीर्ती वाडवडिलांची असते, तशीच स्वकष्टार्जितही असते. हिची गणना अमूर्त संपत्तीतच केली जाते आणि या संपत्तीवर होणारे अतिक्रमण किंवा तिच्या झालेल्या हानीविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याची सोय आहे. कोणत्याही व्यक्तीची अप्रतिष्ठा करणे हे कायद्याला अमान्य आहे. या बेकायदेशीर कृत्याविरुद्ध दिवाणी, सिव्हिल आणि फौजदारी अर्थात क्रिमिनल अशा दोन्ही न्याय प्रक्रियेअंतर्गत कार्यवाही करता येते. यात फरक एवढाच की दिवाणी न्याय प्रक्रियेत या बेकायदेशीर कृत्याला प्रमाद असं म्हणतात आणि ज्या व्यक्तीची बेअब्रू झाली आहे त्या व्यक्तीला नुकसान भरपाई मागण्याची तरतूद आहे. तर फौजदारी न्याय प्रक्रियेत अपराधी व्यक्तीला तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड अथवा दोन्हीही ठोठावण्याचे प्रावधान आहे. अब्रू नुकसानीचे दोन प्रकार होऊ शकतात. यामध्ये पहिला आहे मौखिक अब्रू नुकसानी म्हणजे स्लँडर आणि दुसरा आहे लिखित अब्रू नुकसानी म्हणजे लायबल. पहिल्या मौखिक अब्रू नुकसानी संबंधी आपण पाहूया. म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीविषयी निंदा नालस्ती करणारे उद्गार काढते, परिणामी सदर व्यक्तीची अप्रतिष्ठा होते
आणि दुसरे आहे लिखित अब्रू नुकसान, म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीविषयी बेअब्रू करणारा मजकूर लिहिला किंवा छापलं, ज्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे समाजामध्ये अवमूल्यन होईल, तिची नापत होईल. भारतीय दंड संहितेचे कलम 499 हे याबाबतीत कायदेशीर चौकट देऊ करणारे आहे. यामध्ये अब्रू नुकसानीच्या व्याख्येसह 4 स्पष्टीकरणे आणि 10 अपवाद देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये ज्या कोणी बोलून किंवा लिखित अथवा चिन्हांनी किंवा दृग्गोचर खुणांनी म्हणजेच विजिबल रिप्रेझेंटेशन दुसऱ्या व्यक्तीवर त्या व्यक्तीची अप्रतिष्ठा करण्याच्या हेतूने किंवा त्या व्यक्तीची अप्रतिष्ठा होण्याची पूर्व संभावना असणारे दोषारोप केले वा प्रकाशित केले असता खालील प्रकारे अपवाद वगळता अन्य सर्व परिस्थितीमध्ये त्याने संबंधित व्यक्तीची बदनामी केली असंच मानलं जातं. ज्यामध्ये या संदर्भात 4 स्पष्टीकरणं या ठिकाणी दिलेली आहेत. म्हणजे पहिला, मृत व्यक्तीवर केलेले दोषारोप ज्यामुळे ती व्यक्ती जिवंत असती तर तिची अप्रतिष्ठा झाली असती आणि जे तिच्या कुटुंबियांना आणि जवळच्या नातेवाईकांना भावनिक दुःख देण्याच्या हेतून करण्यात आलेले आहे. दुसरा आहे एखाद्या कंपनीवर, संस्थेवर किंवा लोकसमूहावर अशाच प्रकारचे दोषारोप करणे. तिसरा आहे उपरोधिक किंवा पर्यायी शब्द किंवा वाक्यरचना वापरून केलेले असेच दोषारोप यांना अब्रू नुकसानी बेअब्रूच मानली जाते. परंतु अशा कोणत्याही दोषारोपाला अब्रू नुकसानी मानण्यात येणार नाही ज्यामुळे दोषारोपामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे इतर सामान्य जनतेच्या नजरेतून संबंधित व्यक्तीचे नैतिक आणि बौद्धिक स्थान ढळत नाही, जातीय किंवा व्यावसायिक प्रतिष्ठा डागाळत नाही, पद खालावत नाही किंवा त्यांच्या मनात एकूण व्यक्तिमत्वाविषयी घृणा किंवा तिरस्कार निर्माण होत नाही. अब्रू नुकसानीच्या या व्याख्येला खालील काही अपवादही आहेत. ज्यामध्ये पहिला अपवाद आपल्याला सांगता येईल, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने केलेला आरोप ही अब्रू नुकसानी मानण्यात येणार नाही. तो सार्वजनिक हिताचा आरोप आहे की नाही हा मुद्दा नंतर वास्तववादी प्रश्न म्हणून हाताळता येईल. दुसरा आहे सरकारी नोकरदारांची त्यांचे सरकारी कामकाज पार पाडतानाची वागणूक आणि त्या वागणुकीतून व्यक्त होणारे त्यांचे चारित्र्य याविषयी चांगल्या भावनेने केलेले टीकात्मक विधान किंवा भाष्य हे अप्रतिष्ठा करणारे मानण्यात येणार नाही. कोणत्याही व्यक्तीविषयी तिच्या सार्वजनिक प्रश्न हाताळण्याच्या पद्धतीवर वा त्या पद्धतीतून व्यक्त होणाऱ्या चारित्र्यावर सदहेतून केलेले भाष्य हे या कायद्याला अपवाद आहे. त्यानंतर आहे न्यायालयीन कामकाजाच्या वृत्तांतामध्ये कामकाजादरम्यान करण्यात आलेले दोषारोप आणि त्या कामकाजाच्या निकालाचा वृत्तांत प्रसिद्ध करणे ही बदनामी होणार नाही. न्यायालयाने निकालपत्र दिल्यानंतर कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी खटल्याविषयीच्या चर्चात्मक लेखनामध्ये वादी प्रतिवादी साक्षीदार इत्यादींच्या नावासह केलेला उल्लेख हा बदनामीकारक ठरू शकत नाही. अर्थातच ही चर्चा आणि त्यातील विधाने ही चांगल्या भावनेतूनच केली गेली असावी. यानंतर आहे एखाद्या कलाकृतीचे परिशीलन समीक्षा परीक्षण करताना सद्भावनेने त्या कलाकृतीच्या कलावंतावर म्हणजेच लेखक, गायक, वादक, चित्रकार, नट यांच्यावर केलेले टीकात्मक भाष्य हे नावलौकिकास कलंकित करणारे मानले जाणार नाही. एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीवर कायदेशीर किंवा कायदेशीर कराराने काही अधिकार असतो. अशा व्यक्तीने त्या दुसऱ्या व्यक्तीच्या वर्तनाविषयी सद्भावनेने दोषारोप करणे किंवा त्याची खरडपट्टी काढणे किंवा लेखी अहवाल देणे. उदाहरणामध्ये एखाद्या अधिकारपदावरील व्यक्तीने हाताखालच्या व्यक्तीला रागावणे किंवा दोष दाखवून देणे, पण त्या अधिकारी व्यक्तीचा त्यामागचा उद्देश मात्र प्रांजळ आणि प्रामाणिक असला पाहिजे. कायद्याने मान्यता दिलेल्या अधिकाराच्या पदावरील व्यक्तीने सदहेतूने दुसऱ्या व्यक्तीवर गुन्हा केल्याचा आरोप लावणे हे बदनामी करणारे कृत्य मानण्यात येणार नाही. उदाहरणार्थ पोलीस निरीक्षकाने व्यक्त केलेला संशय आणि केलेली कारवाई. त्यानंतर आहे एखाद्या व्यक्तीने सदहेतूने स्वतःच्या आणि अन्य कोणाच्या किंवा सामाजिक हिताकरता दुसऱ्या व्यक्तीवर केलेला आरोप किंवा चारित्र्यावर घेतलेला संशय हा बेअब्रू मानण्यात येणार नाही. आणि 10वा आहे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून सावध करण्याचा इशारा हा चांगल्या उद्देशाने दिला असल्यास त्याला अब्रू नुकसानी म्हणता येणार नाही.
या सर्व मुद्द्यांचा विचार करून अब्रूनुकसानीचा अपराध नेमका कोणत्या घटकांसह तयार होतो हे पत्रकाराला माहीत असणं गरजेचं आहे. अब्रूनुकसानीच्या अपराधाचे घटक: कोणत्याही व्यक्तीवर जाहीररित्या आरोप करणे किंवा छापून प्रकाशित करणे हे अब्रूनुकसानीच्या अपराधाचा पहिला घटक आहे. त्यानंतर सदर आरोप हे वाचिक किंवा लिखित शब्दांनी किंवा चिन्हांनी किंवा दृगोच्चर खुणांनी केलेले असावेत. त्यानंतर हे दोषारोप संबंधित व्यक्तीची प्रतिष्ठा डागाळण्याच्या हेतूने किंवा प्रतिष्ठा डागाळण्याची पूर्ण संभावना आहे हे स्पष्ट होणारे असावेत. तेव्हाच अब्रूनुकसानीच्या अपराधाचे ते घटक मानले जातील. हेतू किंवा जाणीवपूर्वक: कोणताही अपराध हा कोणत्या हेतूने केला यावर त्या अपराधाची तीव्रता निश्चित केली जाते. संबंधित अपराध देखील एखाद्याची प्रतिमा डागाळण्याच्याच उद्देशाने करण्यात आला असेल तर तो गंभीर गुन्हा ठरतो. कारण प्रत्येक व्यक्ती आपले नाव, आपली प्रतिष्ठा, आपली इभ्रत, इज्जत, लौकिक आणि आपली कीर्ती सांभाळण्यासाठी सातत्याने कष्ट करत असतो. या सततच्या प्रयत्नातून, परिश्रमातून मिळवलेले नाव हे जिभेच्या किंवा लेखणीच्या एका फटकाऱ्याने डागाळले जाऊ शकते. याची जाणीव साऱ्यांनीच ठेवायला हवी. या एकाच उद्देशाने संबंधित कायद्यामध्ये हा प्रमाद करण्याच्या हेतूविषयी पुन्हा पुन्हा सांगण्यात आलेला आहे. पत्रकारांच्या दृष्टिकोनातून या कायद्यामधील अपवाद क्रमांक 1 ते 6 आणि अपवाद क्रमांक 9 ते 10 ही कवचकुंडले आहेत. सामाजिक हिताच्या आणि विकासाच्या निरपेक्ष भावनेनं विचार करताना पत्रकारांच्या परखड विचारांचे महत्त्व पटल्यामुळेच या अपवादांचा अंतर्भाव या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी: अब्रूनुकसानीचा दावा न्यायालयासमोर आला असल्यास प्रस्तुत दाव्याकरता कारणीभूत ठरलेले विधान हे वर नमूद केलेल्या 10 पैकी कोणत्याही एका अपवादात बसणारे आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी प्रतिवादी पक्षाकडे जाते. तक्रारकर्त्यांची लक्षणं: सदर कायद्याअंतर्गत अब्रूनुकसानीची तक्रार करणारी व्यक्ती जिच्याविषयी संबंधित विधान करण्यात आले आहे तीच असली पाहिजे. त्यानंतर कोणाविरुद्ध तक्रार केली जाते, अब्रूनुकसानीची तक्रार कोणाविरुद्ध केली जाते या संबंधात सुद्धा या कायद्यामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्यामध्ये पुस्तक किंवा वृत्तपत्राचा प्रकाशक आणि मुद्रक म्हणून ज्यांचे नाव प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स कायद्याअंतर्गत कलम 7 मध्ये नोंदवण्यात आलेले आहे. दुसरा आहे वृत्तपत्राचा संपादक. तिसरा काही बाबतीमध्ये वृत्तपत्राचा मालक आणि चौथं आहे संबंधित विधान करणारी किंवा ते लिहिणारी व्यक्ती. अशा व्यक्तींविरुद्ध या अब्रूनुकसानीच्या दाव्यामध्ये तक्रार केली जाऊ शकते. अब्रूनुकसानीच्या दाव्यासंदर्भात होणारी शिक्षा: संबंधित कायद्यानुसार वृत्तपत्रीय जबाबदारींचे पालन योग्य तऱ्हेने न केल्याबद्दल पत्रकारांना होणारी शिक्षा ही तीव्र स्वरूपाची असते. यामागचे कारण स्पष्ट करताना न्यायालयाच्या मते वृत्तपत्रासारखे सर्वदूर वेगाने बातमी पसरवणारे अस्त्र हाती असताना त्याचा वापर हा जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वकच व्हायला हवा. परिणामी पत्रकारांना यासंबंधी होणारी शिक्षा देखील गंभीरच असायला हवी. स्त्रियांचे असभ्य प्रदर्शनावर प्रतिबंध करणारा कायदा: द इंडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमेन प्रोहिबिशन ॲक्ट 1986. स्त्रियांचे असभ्य प्रदर्शनावर प्रतिबंध करणारा कायदा हा 1986 मध्ये लागू करण्यात आलेला आहे. स्त्री शरीराचे बिभत्स, असभ्य आणि अश्लील प्रदर्शन करण्यावर प्रतिबंध घालणारा कायदा 1986 साली पारित करण्यात आलेला आहे. या कायद्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या जाहिरातीमध्ये स्त्री शरीराचे असभ्य प्रदर्शन मांडण्यात आले आहे त्या जाहिरातीला प्रसिद्ध करण्यास, प्रसिद्धीस कारणीभूत ठरण्यास, आयोजन करण्यास किंवा अशा प्रसिद्धीत सहभागी होण्यास किंवा प्रदर्शनास संपूर्ण मनाई आहे. कलम 3 यामध्ये जाहिरात या अर्थी कोणतीही सूचना, परिपत्रक, लेबल, वेस्टर्न किंवा अन्य कोणताही कागद तसंच दृश्यात्मक प्रदर्शन ज्यामध्ये प्रकाश,
ध्वनी, धूर किंवा वायूचा वापर करण्यात आला आहे, या सर्वांचा यामध्ये अंतर्भाव आहे. कलम 2 स्त्री देहाचे अवयव, त्यांचा आकार किंवा संपूर्ण देहच अशा प्रकारे दर्शविणे ज्यामुळे स्त्रियांविषयी हीन, असभ्य विचार आणि अप्रतिष्ठा निर्माण होऊ शकेल, तसेच सामाजिक मान्यता, नैतिकता या मूल्यांना तडा जाईल. यानंतरचे कलम 2 याच कायद्यातील कलम 4 नुसार कोणत्याही व्यक्तीला स्त्री देहाचे अश्लील प्रदर्शन खालील माध्यमातून करण्यास सक्त मनाई आहे. 1 पुस्तक, 2 पॉम्पलेट, 3 पेपर, स्लाइड, प्रकाशचित्रांची पॉझिटिव्ह पारदर्शिका, चित्रफीत, मजकूर, रेखाचित्रे, रंगीत चित्रे, प्रकाशचित्रे किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून केलेले प्रदर्शन. या कायद्यामध्ये देण्यात आलेले अपवाद पुढीलप्रमाणे आहेत. विज्ञान, साहित्य, कला किंवा शैक्षणिक साहित्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या पुस्तक, पॉम्पलेट, पेपर, स्लाइड, चित्रफीत, मजकूर, रेखाचित्रे, रंगचित्रे, प्रकाशचित्रे इत्यादींचा वापर साधारण कारणांकरता करण्याच्या उद्देशाने करण्यास परवानगी आहे. उदाहरणार्थ आरोग्यविषयक माहिती देणारे पुस्तक. या कायद्याअंतर्गत दुसरा अपवाद म्हणजे सद्बुद्धीने केवळ पूजा अर्चना करण्याकरता वापरण्यास परवानगी आहे. तिसरा आहे पुरातत्वशास्त्रातील शिल्प, चित्र ज्यांचा सहभाग भारतीय पुरातत्व विभागानं पुरातात्विक अवशेषांमध्ये केला आहे. चौथा अपवाद आहे मंदिरं आणि दैवतांच्या स्थानांवरील मूर्त्या ज्यांचा वापर केवळ पूजेकरता केला जातो. आणि 5वा आहे अपवाद सिनेमॅटोग्राफ कायदा 1952च्या भाग 2च्या प्रावधानाप्रमाणे असलेली ध्वनी चित्रफीत. यानंतर आपण पाहणार आहोत कॉपीराइट कायदा. हा कायदा 1957 मध्ये लागू करण्यात आलेला आहे. प्रस्तुत कायदा समजावून घेण्याआधी आपण या कायद्याची पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे. मानवी समाजामध्ये संपत्तीचा संचय करणं हा एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक विकास होत गेला तसे संपत्तीविषयीचे विचार अधिकाधिक प्रगल्भ होत गेले. स्थावर जंगम मालमत्ता, धनधान्य, पशु या साऱ्यांची गणना अचल आणि चल संपत्तीमध्ये केली जात असताना ज्ञान आणि बुद्धी अमूर्त संपत्ती म्हणून गणली गेली आहे. म्हणूनच ते ज्ञान ज्यांच्याकडे आहे तो विद्वान. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. अर्थात राजाचा मान सन्मान हा त्याच्या देशापुरताच मर्यादित असतो, पण विद्वान मात्र सर्वत्र पूजनीय असतो. यासारख्या सुभाषितांनी ज्ञान आणि बौद्धिक संपत्तीचे गुणगान मुक्त कंठाने गायले आहे. मूर्त संपत्तीवरचा अधिकार हा कायद्यानं मान्यता प्राप्त आहे. घर, शेत, जमीन जुमला, सोनं नाणं, पैसे अडके, गाड्या, विमानं यासारख्या हातानं स्पर्श करता येणाऱ्या आणि कोणत्या ना कोणत्या एककानं मोजता येणाऱ्या या सर्व वस्तूंवर कोणाचा ना कोणाचा मालकी हक्क असतोच. त्या वस्तूचा उपभोग घेण्याचा वा न घेण्याचा, ती दुसऱ्याला फुकट वापरू देण्याचा किंवा भाडे घेऊन वापरू देण्याचा, फुकट देऊन टाकण्याचा अथवा विकण्याचा सर्वाधिकार हा मालकाकडे सुरक्षित असतो. त्याची कागदोपत्री नोंद असते. यामध्ये बेनामी संपत्ती आणि बेहिशेबी संपत्ती देखील मोजली जाते. तसंच ती वस्तू नष्ट करण्याचाही सर्वाधिकार हा मालकाकडेच असतो. परंतु एखादी माहिती किंवा ज्ञान हे मोजता येत नाही किंवा त्याला स्पर्श करता येत नाही. त्याचा वापर करता येतो, ते कुणाला देता येते पण दाखवू शकत नाही. जे ज्ञानाचे तेच कलेच्या बाबतीत देखील लागू होते. कलावंतांची कला ही अभिव्यक्त होते आणि श्रोते तिचा आस्वाद घेतात. प्रतिभावंत ज्ञानी एखादे कोडे उलगडतात आणि निसर्गाचे रहस्य जाणून घेतात आणि संपूर्ण समाजाला त्या ज्ञानाचा फायदा होतो. एखादा कलंदर अवलिया शास्त्रज्ञ एखादी वस्तू स्वयंप्रज्ञेनं तयार करतो आणि सर्वसामान्य लोक त्या वस्तूचा उपभोग घेतात. उदाहरण द्यायचं झालं तर ज्ञानेश्वरांनी 800 वर्षापूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी आजही भारतीय तत्वज्ञान आणि मराठी साहित्यामध्ये तसेच भाविकामध्ये अढळ स्थानी विराजमान आहे. संत तुकारामांची गाथा, कुसुमाग्रजांची विशाखा हे सारेच कवी म्हणून त्यांनी केलेली अभिव्यक्ती आहे.
राजा रवी वर्मांनी काढलेली चित्र असोत, लता मंगेशकर यांचं गायन असो, बिरजू महाराजांचं नृत्य असो की उस्ताद झाकीर हुसेन यांचं तबला वादन, नसरुद्दीन यांचा अभिनय, शेक्सपियरनं लिहिलेलं नाटक असो की एडिसननं लावलेला विजेच्या दिव्यांचा शोध असो, ही सारी बुद्धी आणि प्रतिभेची करामत आहे. या संपत्तीवर त्यांच्या आविष्कारांचा सर्वाधिकार आहे. हा सर्वाधिकार म्हणजेच बौद्धिक संपत्ती अधिकार, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. या बौद्धिक संपत्ती अधिकारांच्या अंतर्गत पेटंट्स, रचना म्हणजेच डिझाईन्स, व्यापार चिन्ह म्हणजेच ट्रेडमार्क्स, कॉपीराईट म्हणजेच लेआउट डिझाईन ऑफ इंटिग्रेटेड सर्किट्स, गुप्त माहिती संरक्षण आणि भौगोलिक ओळख चिन्ह याविषयीचे अधिकार येतात. यापैकी आपण कॉपीराईट अधिकाराविषयी अधिक जाणून घेणार आहोत. कॉपीराईट हा खालील प्रकारच्या निर्मितींना लागू होतो, ज्यामध्ये साहित्य आहे, संगीत, नाट्याविष्कार, संगणकांचे सॉफ्टवेअर हे साहित्य प्रकारामध्ये मोडते. दुसरा आहे कलाकृती. तिसरा आहे सिनेमॅटोग्राफिक फिल्म्स, ज्यामध्ये ध्वनिफिती आणि व्हिडिओफिती अंतर्भूत आहेत. चौथा आहे रेकॉर्ड ध्वनिमुद्रिका, कोणतीही डिस्क, टेप, सछिद्र भेंडोळी, परफोरेटेड रोल्स किंवा अन्य कोणतेही स्थान. या सर्वांच्या बाबतीमध्ये कॉपीराईट असतो. मग यानंतरचा प्रश्न म्हणजे ज्याच्या नावे कॉपीराईट असतो त्याचे अधिकार कोणते? या प्रश्नाचे उत्तर 5 भागामध्ये द्यावे लागेल. यामध्ये पहिला, संगणक सॉफ्टवेअर प्रोग्राम नसलेले साहित्य, नाट्यकृती आणि संगीत विषयक कार्य. या निर्मितीचे अन्य कोणत्याही माध्यमातून पुनर्निर्माण करणे यात सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक माध्यमे अंतर्भूत आहेत. तसंच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमावर जतन करून ठेवणे, संबंधित निर्मितीच्या नव्याने प्रती काढून त्यांचे सार्वजनिक वितरण करणे, सदर निर्मिती जाहीररित्या सादर करणे आणि जनतेपर्यंत पोहोचवणे, त्यावर सिनेमा चित्रित करणे किंवा ध्वनिमुद्रित करणे, निर्मितीचे भाषांतरण किंवा रूपांतरण करणे, सदर निर्मितीच्या भाषांतर किंवा रूपांतराशी संबंधित वर नमूद केलेल्या सर्व क्रिया करणे. दुसरा आहे कॉम्प्युटर प्रोग्राम असल्यास वर दिलेल्या सर्व क्रिया करणे, संबंधित प्रोग्रामची विक्री किंवा भाडे तत्वावर वापरण्यास देणे किंवा विक्री करता वा भाडे तत्वावर देऊ करणे. तिसरा आहे कलाकृती असल्यास कलाकृती 2 मितीत असल्यास उदाहरणार्थ चित्र, तसंच त्रिमितीत उदाहरणार्थ शिल्प, कोणतेही माध्यम वापरून पुनर्निर्माण करणं, तसंच त्रिमितीय कलाकृतीचे म्हणजेच शिल्प कलाकृतीचे द्विमितीत पुनर्निर्माण करणे, कलाकृती सार्वजनिक करणे, तसंच याआधी नमूद केल्याप्रमाणे सर्व क्रिया करणे. चौथा आहे सिनेमॅटोग्राफ फिल्म असल्यास त्या फिल्मची प्रत तयार करणं, यामध्ये त्या चित्रफितीतील एखादे प्रकाशचित्र किंवा प्रतिमा यांचाही समावेश आहे आणि मुद्दा क्रमांक 2 मध्ये नमूद केलेल्या इतर क्रिया करणं. पाचवा आहे ध्वनिमुद्रण असल्यास त्याच्या प्रती तयार करणं इत्यादी सर्व क्रिया करण्याचा अधिकार केवळ कॉपीराईट धारकांकडेच असतो. तसंच या सर्व क्रिया करण्याकरता त्याची परवानगी आवश्यक असते. परवानगी न घेता या कलाकृती किंवा अन्य कृतींचा वापर केल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत अपराध ठरतो. कॉपीराईटचा कालावधी हा ठरलेला आहे. कलावंत, लेखक इत्यादी यामधील जर कलाकृती किंवा साहित्यकृती प्रकाशित झाली, संबंधित कलावंत, लेखक इत्यादी जिवंत असेपर्यंत आणि 60 वर्ष अधिक इतका काळ हा अधिकार प्रभावी असतो. कलावंत किंवा लेखक इत्यादी मृत्यूपश्चात प्रकाशित झालेला कला साहित्य निर्मितीकरता 60 वर्षाचा काळ कॉपीराईट अधिकाराकरता ग्राह्य मानण्यात आला आहे. सिनेमॅटोग्राफी फिल्म्स, ध्वनिमुद्रिका, प्रकाशचित्रे, शासकीय प्रकाशने, आंतरराष्ट्रीय प्रकाशनाकरताही हा कालावधी 60 वर्षांचाच आहे. कॉपीराईट नियमांना असलेले अपवाद. वरील सर्व नियम वाचल्यानंतर आपल्या मनात निश्चितच शंका उभी राहते की मग या साऱ्या साहित्य आणि कला निर्मितीचा आस्वाद घ्यायचा कसा आणि या ज्ञानाचा वापर सामान्य जनतेनं करायचा कसा. याकरिता संबंधित कायद्यामध्ये काही अपवाद नमूद केलेले आहेत. कलम 52 नुसार
प्रांजळ मनोवृत्तीने कोणत्याही साहित्य, नाट्यकृती, संगीत, कलाकृती यांचा वापर खालील कारणाकरता करणं, ज्यामध्ये संशोधन किंवा व्यक्तिगत अभ्यास, सदर कला साहित्य कृतीवर भाष्य करण्याकरता किंवा इतर कृतींवरील भाष्य करण्याकरिता कॉपीराइट अपवाद ठरतो. वृत्तपत्र, नियतकालिक, रेडिओ किंवा दूरचित्रवाणीसारख्या अन्य दृकश्राव्य माध्यमाद्वारे ताज्या घडामोडींचा वृत्तांत देण्यासारख्या कामाकरिता हा अपवाद आहे. अपवाद पुढील प्रमाणे सुद्धा आहे. न्यायालयीन कामकाजाकरता किंवा न्यायालयीन कामकाजाचा वृत्तांत सादर करण्यासाठी. त्यानंतर आहे संसदीय किंवा विधिमंडळाचे कामकाजात किंवा संबंधित वृत्तांत सादर करताना. अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार देण्यात आलेल्या प्रमाणित प्रतीमध्ये वापर करण्यासाठी. प्रमाणित प्रत अर्थात सर्टिफाईड कॉपी. आणि त्यानंतरचा आहे अपवाद, आधीच प्रकाशित झालेल्या साहित्य कृतीमधील काही भाग जाहीररित्या वाचणं किंवा सादर करणं. आणि शैक्षणिक कार्याकरता हा अपवाद लागू आहे. अर्थातच याचा वापर करताना कवी, लेखक, संगीतकार, गायक, चित्रकार, नाट्यलेखक यांच्या नावांचा उल्लेख संबंधित कलाकृतींसह करणं अनिवार्य आहे. म्हणजेच त्यांना श्रेय देणं हे नीतीला आणि कायद्याला धरूनच आहे. या संपूर्ण कायद्याचा सारांश असा की ज्या ज्या प्रतिभावंतांनी या मानवतेला आपल्या सृजनशील, रचनात्मक आणि अद्भुत कार्यानं श्रेष्ठत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वच प्रतिभावंतांना त्यांच्या त्यांच्या सहभागाचे योग्य श्रेय देणे आणि अस्तित्वात असलेल्या प्रतिभावंतांना मानाचा मुजरा करून त्यांच्या बौद्धिक संपदेचे संरक्षण करणे यासाठीची सामाजिक, नैतिक आणि कायदेशीर बांधिलकी निर्माण व्हायला हवी, म्हणून हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रस्तुत कायद्याला आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, हे मात्र निश्चित आहे. न्यायालयीन अवमानाचा कायदा. न्यायालयीन पत्रकारिता या भागाचा अभ्यास करताना आपण न्यायालयाचे लोकशाहीत असलेले स्थान, महात्म्य जाणून घेतलेच आहे आणि त्या स्थानाच्या प्रतिष्ठेच्या संरक्षणाची जबाबदारी ही या देशातल्या प्रत्येक नागरिकांची आहे. प्रत्येकच सुज्ञ आणि सुजाण नागरिकाचे ते कर्तव्य आहे. पत्रकारिता ही स्वतंत्र वातावरणात आणि मुक्ततेने करता यावी यासाठी वृत्तपत्रीय स्वातंत्र्य मान्य करण्यात आलेले आहे. पण त्यावर घातलेल्या वाजवी निर्बंधांमध्ये न्यायालयाची अप्रतिष्ठा करण्यावर घातलेला निर्बंधही त्याच कर्तव्याची परिणती आहे. न्यायालयाचे पावित्र्य, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता अबाधित राहण्यासाठी न्यायालयाचा अवमान हा प्रत्येकच नागरिकाकरता दंडनीय अपराध आहे आणि पत्रकारांवर तर विशेष सामाजिक जबाबदारी असल्याने त्यांचा समावेश यामध्ये विशेषत्वाने करण्यात आलेला आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजांचे वृत्तांत लिहिताना पत्रकारांना काही खबरदारी घेणं आवश्यक असते. पत्रकारांना न्यायाधीशांच्या निर्णयावर कोणताही संशय व्यक्त करू नये. उदाहरणार्थ पक्षपातीपणा, औचित्याचा भंग, भेदभाव, अप्रामाणिकपणा किंवा निष्ठुरता. दुसरी खबरदारी आहे न्यायदानाच्या प्रक्रियेचा वृत्तांत जसाच्या तसा द्यावा. यात कोणताही मुद्दा अतिरंजित, एककल्ली, विपर्यस्त, सत्यापासून दूर जाणारा असू नये. तिसरी खबरदारी आहे न्यायपीठासमोर दाखल झालेल्या प्रकरणाविषयी काही गैरसमज किंवा अपसमज होतील असं लिखाण करू नये. चौथी खबरदारी आहे खटला सुरू असताना न्यायाधीश दोन्ही पक्षांचे वकील, पक्षकार, साक्षीदार यांच्या विचारमतांना कलुषित करेल असं लिखाण करू नये. त्यानंतरची खबरदारी आहे खटला न्यायालयात असताना त्यावरची चर्चा किंवा मतं छापू नयेत. त्यानंतर आहे न्यायदानाच्या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान कोणती अडचण निर्माण होईल किंवा न्यायालयाची दिशाभूल होईल असा कोणताही मजकूर छापू नये. त्यानंतर आहे खबरदारी खटल्यातील संबंधित व्यक्तींचे वर्तन वा खटल्याचे भविष्य वर्तवण्याचा प्रयत्न करू नये. त्यानंतर आहे न्यायालयाच्या परवानगीनेच खटल्याविषयीची कागदपत्रे प्रसिद्ध करावीत. तशी परवानगी नसेल तर ती प्रसिद्ध करू नयेत. आणि त्यानंतर शेवटची आहे खटल्यासंबंधी गुप्त माहिती देणाऱ्यास इनाम देण्याच्या जाहिराती किंवा न्यायासनासमोर येऊ न शकणारी वा येऊ न शकलेली माहिती छापू नये.
एकूणच न्याय प्रक्रियेला बाधा निर्माण होईल आणि जनतेच्या मनात त्याविषयी संशय निर्माण होईल. असे कोणतेही कृत्य हे न्यायालयाचा अवमान या सदरामध्येच मोडले जाते. वृत्तपत्र आणि पुस्तक नोंदणी कायदा. प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्ट 1867 वृत्तपत्राच्या संपादक, प्रकाशक, मालक आणि मुद्रकाविषयी तसंच अन्य तपशिलाविषयी माहिती शासनाकडे असावी आणि गरज भासल्यास त्याचा उपयोग शासनाला करता यावा याकरिता संबंधित कायदा हा ब्रिटिश राजवटीमध्ये तयार करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळात त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले आणि सद्य परिस्थितीमध्ये या कायद्यानुसार पुढील प्रमाणे नियम प्रत्येक वृत्तपत्राला पाळणं बंधनकारक करण्यात आलं. त्यामध्ये पहिला आहे, प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक वृत्तपत्रावर त्याचा मुद्रक, प्रकाशक आणि ते ज्या ठिकाणाहून प्रसिद्ध होते त्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता या तपशिलांचा उल्लेख असणं अनिवार्य आहे. दुसरा आहे, वृत्तपत्र प्रकाशनासंबंधीची नोंदणी वृत्तपत्र नोंदणी अधिकारी तसंच जिथून ते प्रकाशित होते तिथल्या जिल्हा दंडाधिकारी किंवा तत्सम अधिकाऱ्याकडे आवश्यक त्या तपशिलांची नोंदणी असणं अनिवार्य आहे. प्रत्येक प्रकाशित अंकावर आवश्यक तपशिलांची नोंद असणं अनिवार्य आहे. वृत्तपत्रांची भाषा, प्रसिद्धीचा काळ, संपादक, प्रकाशक, मुद्रक, वृत्तपत्राचे नाव इत्यादीमध्ये काही बदल झाल्यास त्यासंबंधीची माहिती संबंधित अधिकाऱ्याला देऊन त्याविषयीची नोंदणी करवून घेणं अनिवार्य आहे. वृत्तपत्राच्या बाबतीमध्ये नोंदणी मिळाल्यापासून 6 आठवडे आणि साप्ताहिकाच्या बाबतीत 3 महिने अंक प्रकाशित होऊ न शकल्यास नोंदणीपत्र रद्द करण्यात येतं. एखाद्या व्यक्तीचे नाव ती व्यक्ती संपादक नसताना संपादक म्हणून छापण्यात आले असेल किंवा संपादक असून चुकीचे छापले असेल, तसेच वृत्तपत्र किंवा नियतकालिकाचे नाव चुकीने छापले गेले असेल तर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या लक्षात ती चूक आणून देऊन त्याविषयीचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. संपूर्ण वर्षभर वृत्तपत्र निघू शकले नाही तर नोंदणी रद्द होते. एखादे दैनिक, अर्धसाप्ताहिक किंवा साप्ताहिक एका वर्षात अपेक्षित असलेल्या अंकांपेक्षा अर्ध्याहून कमी अंक निघाल्यास नोंदणी रद्द होते. उदाहरणार्थ, एका वर्षात साप्ताहिकाचे 52 अंक प्रकाशित होणं अपेक्षित आहे. त्या वर्षामध्ये जर 26 पेक्षा कमी अंक प्रकाशित झाले तर त्या साप्ताहिकाची नोंदणी रद्द होईल. त्यानंतर आहे प्रकाशनाविषयीचे विवरण प्रकाशनात दरवर्षी प्रसिद्ध करणं. वृत्तपत्र नोंदणी अधिकाऱ्याला सादर करणं अनिवार्य आहे. प्रसिद्ध झालेला प्रत्येक अंक वृत्तपत्र नोंदणी अधिकारी आणि शासन दोन्ही ठिकाणी निशुल्क पाठवणं अनिवार्य आहे. अन्यथा प्रत्येक अंकामागे ₹50 दंड भरावा लागेल. वृत्तपत्राविषयी चुकीची माहिती या दोन्ही ठिकाणी दिल्यास ₹500 दंड भरावा लागतो. मुद्रक, प्रकाशक आणि संपादकामध्ये झालेला बदल हा जिल्हा दंडाधिकाऱ्याला सूचित करणं अनिवार्य आहे. त्यानंतर नोंदणी रद्द झाल्यास त्याविषयीचे अपील करण्याकरता 60 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे. आणि शेवटचा आहे, वृत्तपत्राविषयीची कोणतीही चौकशी करण्याचा संपूर्ण अधिकार जिल्हा दंडाधिकाऱ्यांना आहे. यानंतर आपण पाहणार आहोत शासकीय गुप्ततेचा कायदा 1923 ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट 1923. देशाच्या स्वातंत्र्याचे, सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे संरक्षण करणं तसंच अंतर्गत शांतता, सद्भावना आणि सुव्यवस्थेचे जतन करणं या दोन्ही कर्तव्यांचे पालन करताना प्रशासन आणि सरकारला काही माहिती ही गुप्त ठेवणं भाग असतं. वृत्तपत्रीय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून संबंधित गुप्त माहिती सार्वजनिक करून राष्ट्रीय संरक्षण व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये याकरता शासकीय गुप्ततेचा कायदा 1923 करण्यात आलेला आहे. संबंधित कायद्यामध्ये प्रतिबंधित क्षेत्र आणि माहितीचा प्रकार या 2 महत्त्वाच्या मुद्द्यांचा उहापोह झाला आहे. कलम 2 ते 7 यामध्ये माहिती किती प्रकारे संग्रहित केली जाऊ शकते आणि त्या प्रकारांचा वापर गुप्त माहिती संग्रहित करून ठेवण्याकरता करण्यात आला असेल तर त्या सर्व प्रकारच्या माध्यमांची देवाणघेवाण कायद्याने गुन्हा आहे. हे सर्व माध्यम प्रकार पुढील प्रमाणे सांगता येतील, ज्यामध्ये नकाशे, रेखाचित्र किंवा स्केच, आराखडा, योजना किंवा प्लॅन, आकृतिबंध अर्थात मॉडेल, वस्तू, लेख म्हणजे आर्टिकल, टिप अर्थात नोट,
कागदपत्र अर्थात डॉक्युमेंट, ज्यामध्ये कागदपत्रांचा भाग अंतर्भूत आहे. रचना डिझाईन, नमुना पॅटर्न, मासला स्पेसिमन, युद्ध साहित्य ज्यात जहाज, पाणबुडी, विमान, रणगाडा, इतर यंत्र, शस्त्र, अस्त्र आणि दारुगोळा, भूसुरुंग आणि युद्धात वापरली जाणारी आणि जाऊ शकणारी सर्व साधन सामग्री किंवा त्यांचे भाग अर्थात पार्ट, प्रकाशचित्रे, अनडेव्हलप्ड फिल्म रोल, प्लेट, याशिवाय नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे फ्लॉपी, हार्ड डिस्क, CD, DVD, व्हिडिओ टेप आणि तत्सम इलेक्ट्रॉनिक माहिती संग्रहाची साधनं. प्रतिबंधित क्षेत्र या शब्दाची व्याख्या कलम 2(8) मध्ये पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे. राजपत्रात वेळोवेळी नमूद करण्यात आलेले इतर छापील नियतकालिकांचे प्रकारही अंतर्भूत आहेत. वृत्तपत्रीय कर्मचारी म्हणजे कोणताही श्रमिक पत्रकार आणि वृत्तपत्र आस्थापनेत इस्टॅब्लिशमेंट कोणतेही काम करण्याकरता नियुक्त करण्यात आलेली इतर कोणतीही व्यक्ती. वृत्तपत्र आस्थापना न्यूजपेपर इस्टॅब्लिशमेंट म्हणजे एक किंवा अधिक वृत्तपत्रांच्या निर्मिती आणि प्रकाशनाचे कार्य एक व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाच्या नियंत्रणाखाली करणारी आस्थापना अर्थात इस्टॅब्लिशमेंट. सदर व्यक्तिसमूहांचे संस्थात्मक रूप असो वा नसो त्या व्यक्तिसमूहाला आस्थापना चालकाचा दर्जा देण्यात येतो. तसंच ज्यामध्ये वृत्तसंस्था आणि वृत्तपत्रांना लेख तसंच चित्रपुरवठा करणारी व्यापारी संस्था सिंडिकेट अंतर्भूत आहेत. पत्रकार नसलेले वृत्तपत्रीय कर्मचारी अशी व्यक्ती जी वृत्तपत्र आस्थापनेत किंवा आस्थापनेशी संबंधित असे काम करण्याकरता नियुक्त करण्यात आली आहे. परंतु या व्याख्येमधून पहिला श्रमिक पत्रकार किंवा व्यवस्थापकीय आणि कारभारविषयक मॅनेजरियल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी काम करणारे कर्मचारी, कामावर देखरेख करण्याच्या कामी नियुक्त केलेले कर्मचारी यांना वगळण्यात आलेला आहे. श्रमिक पत्रकार म्हणजे ज्या व्यक्तीचा मुख्य व्यवसाय हा पत्रकारिता आहे आणि जी वृत्तपत्रीय आस्थापनेत किंवा त्या संबंधीच्या कार्यावर नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये संपादक, पुढारी, लेखक, वृत्तसंपादक, उपसंपादक, रूपक लेखक, पत्रकार, प्रतिनिधी, व्यंगचित्रकार, वृत्त प्रकाशचित्रकार आणि मुद्रित शोधक यांचा समावेश होतो. पण यामध्ये पत्रकार नसलेले वृत्तपत्रीय कर्मचारी, व्यवस्थापकीय आणि कारभारविषयक काम करणारे कर्मचारी, कामावर देखरेख करण्याच्या कामी नियुक्त केलेले कर्मचारी यांना सहभागी करून घेण्यात आलेलं नाही. या व्याख्यांच्या नंतर प्रस्तुत कायद्यात श्रमिक पत्रकार आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमांचे विवरण आहे. नोकरीवरून काढून टाकण्याआधी पूर्वसूचना, वेतन सेवा, निवृत्तीच्या नंतर निवृत्ती वेतन आणि अन्य सुविधा तसंच इतर सेवा नियम या संबंधीचे विस्तृत विवरण त्यामध्ये आहे. श्रमिक पत्रकारांच्या वेतनाची निश्चिती करण्याकरता याच कायद्याअंतर्गत आजपर्यंत 3 वेतन आयोग बसवण्यात आले. पहिला पालेकर वेतन आयोग, दुसरा बच्छावत आणि तिसरा मणिसाना वेतन आयोग. संबंधित आयोगांनी वृत्तपत्राच्या वितरण आणि एकूण उत्पन्नावर आधारित वृत्तपत्रांची वर्गवारी करून त्यानुसार श्रमिक पत्रकारांच्या वेतनाची निश्चिती केली. सद्यस्थितीमध्ये श्रमिक पत्रकारांना मणिसाना आयोगाने निश्चित केलेले वेतनमान देण्यात येते. प्रसारणासंबंधीचे नियम. भारताच्या भूमीवर रेडिओ आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम प्रसारित करायचे असल्यास खालील नियमांचे पालन करावे लागते. त्यामध्ये पहिला आहे मित्रत्वाचे संबंध असलेल्या परराष्ट्रांवर टीका. दुसरा आहे धर्म, पंथ किंवा समुदायावर घणाघाती आक्रमक भाष्य. तिसरा आहे काहीही अश्लील किंवा बदनामीकारक. चौथा आहे हिंसा आणि बेकायदा वर्तनास प्रोत्साहन देणारे कार्यक्रम. पाचवा आहे भारताच्या राष्ट्रपती, राज्यपाल आणि न्यायसंस्थेच्या प्रामाणिकतेविरुद्ध उत्कट इच्छा प्रदर्शन. सहावा आहे असे काहीही ज्याने न्यायासनाचा अवमान होईल. राजकीय पक्षाचे नाव घेऊन केलेले आरोप. आठवा आहे राज्य शासन किंवा केंद्र शासनावर केलेली घणाघाती टीका. आणि नववा आहे राज्यघटनेविरुद्ध अविश्वास व्यक्त करत हिंसक मार्गाने राज्यघटना बदलण्याकरता उद्युक्त करणं. यावर प्रसार माध्यमासंबंधीच्या नियमामध्ये
प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पण सनदशीर मार्गाने राज्यघटनेत बदल करण्याविषयीच्या मागणीवर मात्र हे प्रतिबंध लागू होत नाहीत. या प्रतिबंधाचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या केंद्र निदेशकावर असते. जाहिरात प्रसारणासंबंधीचे काही नियम आहेत. राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या धोरणांना अनुसरूनच पुढील नियम नभोवाणी किंवा दूरचित्रवाणीवर दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींशी संबंधित आहेत. यामध्ये पहिला आहे या देशाच्या कायद्याच्या कक्षेत राहून नैतिकता, श्लीलता आणि जनतेच्या धार्मिक आस्थांचा आदर करणाऱ्या जाहिरातींचेच रचना आणि निर्माण केले जावे. खालील जाहिरातींचं प्रसारण करू नये, ज्यामध्ये वंश, जात, रंग, संप्रदाय किंवा राष्ट्रीयत्वाचा उपहास करणारी परंतु एखाद्या जाहिरातीमध्ये यासंबंधी असलेल्या पूर्वग्रहदूषित विचारांशी लढा देण्याचा उद्देश विशेषत्वाने स्पष्ट होत असल्यास त्या जाहिराती अपवाद मानण्यात येतील. त्यानंतर आहे राज्यघटनेच्या तत्व, उद्दिष्ट आणि प्रावधानांच्या विरोधात असलेली जाहिरात. त्यानंतर अपराधी, हिंसक, बेकायदेशीर कृत्य करण्यास प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती. आपराधिक कृत्यांचा प्रसार करण्याचा उद्देश असलेल्या जाहिराती आणि परकीय मित्र राष्ट्रांशी असलेल्या संबंधावर टीका करणाऱ्या जाहिराती. राष्ट्रीय मानचिन्ह, राज्यघटना, राष्ट्रीय नेते किंवा राज्यस्तरीय पुढाऱ्यांच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्या जाहिराती. त्यानंतर सिगारेट्स आणि इतर तंबाखूंची उत्पादन करणाऱ्या जाहिराती आणि मद्य तसंच इतर मादक पदार्थांच्या जाहिराती. एकूणच या सर्व कायद्यांचे पालन करून समाजाभिमुख आणि सार्वजनिक हितांचे रक्षण करणारी जनसंवाद प्रणाली स्थापन व्हावी, यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहावं. यासाठीच या कायद्यांचा सखोल अभ्यास करणं हे पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्व अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक आहे. श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम.